नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये बलमा आणि जो सत्य असतो तिथे काही माणसांना ते भेटायला बोलवतात. काही माणसं तिथे येतात आणि आता सत्य त्या माणसांना सांगतो की हे बघा, मी तुम्हाला जसं सांगाल ना तसंच करायचं तुम्ही. आता तुम्ही नाही का तात्यासाहेबांच्या बायकोला शोधायचं. आपल्याकडे फक्त एकच आयडिया आहे. आपल्याला काही करून तात्यासाहेबांच्या बायकोला शोधायचं आहे. त्यामुळे आता तुम्ही तात्यासाहेबांच्या बायकोला शोधायला लागा, असं सत्य त्या माणसांना सांगतो. तर ते माणसं म्हणतात ठीक आहे. आणि ती माणसं पण आता त्यांना शोधायला जातात आणि इकडं आता सत्य तिथे उभा असतो. तेवढ्या तिकडं मम्मी साहेबांना मंजू जी असते ती चौकशी करण्यासाठी मम्मी साहेबांना घेऊन पोलीस स्टेशनला जाते. आणि आता इकडं जयदीप पूर्ण घाबरलेला असतो. तो म्हणतो की आता काय करू मी, कुणाला सांगू? तर आता तो म्हणतो की सत्यदादाला कॉल करायला हवा. आणि आता ते सत्याला कॉल करतात आणि सत्याला कॉल केल्यावरती आता सत्य म्हणतो बोल ना जयदीप, काय झालं? तर आता जयदीप म्हणतो की अरे सत्य, आता तुला लवकर यावं लागेल. अरे आपल्या मम्मीला मंजू वहिनी तिकडे घेऊन गेलाय पोलीस स्टेशनला चौकशीसाठी. दादासाहेबांच्या बायकोला अपहरण केलं याबद्दल. तर आता लगेच काय म्हणतात, काय मम्मीला घेऊन गेले वाघमारे? असं चुकीचं आहे. थांब बलमा, चल आपल्याला लवकरात लवकर जायला हवं, असं म्हणतात. आणि आता बलमन ते पण जायला निघतात. तर इकडं आता जी मंजू आहे ती मंजू मम्मी साहेबांना पोलीस स्टेशनला घेऊन येते. तर इकडं आता जे चित्रकार ते आहेत ते घरात येतात. ते म्हणतात की आता काय करायचं आपण, आपल्याला तर काहीच कळत नाही आहे. तर आता लगेच जी सपना आहे ती विचारात गुंगलेली असते. तिच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू असतो की खरंच मम्मी साहेबांनी खरंच हे केलं असेल का? खरंच मम्मी साहेब, ती म्हणत असते की खरंच मम्मी साहेबांचा चेहरा जर खरं समोर आला, मम्मी साहेब माझं पण नाव गुंतवून देतील. म्हणजे मला पण जेलमध्ये जावं लागेल का? आणि मला पण तिकडेच जावं लागेल पोलीस स्टेशनमध्ये, असं ती विचार करत असते. तेवढ्यात आता लगेच ती म्हणते की असं नाही व्हायला पाहिजे बाई, मी नाही जाऊ शकत, असं सपना म्हणते. तर आता लगेच जी सपना आहे ती घाबरलेली असते. तेवढ्यात आता चित्रकार तिच्या जवळ येतात आणि विचारतात, काय गं सपना, सांग मम्मी साहेबांच्या हात आहे का? ती करते आधी, नंतर मग आता अमृता म्हणते की अहो तिला सत्यजित दाजींनी बोलायला नाही सांगितलं, त्यामुळे त्या बोलत नसतील. तर आता लगेच ते म्हणतात बोल आता. तर आता लगेच म्हणतात की नाही, मम्मी साहेबांचं या सगळ्यामध्ये हात नाही आहे, असं सपना म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.